नमस्कार, आपण पाहत आहात डी न्यूज. खडकी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 तारखेला एका महिलेवर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिलेवर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिलेला दुखापत झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास खडकी पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांची चौकशी आणि परिसरातील माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, जुने भांडण किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस करत आहेत. ती महिलाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि तो तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट केला आहे की हे कशावरून कल्याण का घडले, त्या व्यक्तीच्या मागण्याचं कारण काय होतं. काल 15 तारीख रोजी त्याला आणलं आहे 7:30 वाजता खडकी पोलीस चौकीमध्ये, पण त्याच्यावर काहीही ॲक्शन्स घेण्यात आले नाहीये. फक्तच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्यावरती वार झालाय, ही FIR आहे. याचा मला काही उपयोग झालेला नाहीये. ट्रीटमेंट्सचा मला काहीही उपयोग झालेला नाहीये, कारण त्याला आणलं आहे पण त्याच्यावर काही गुन्हा दाखल, त्यांनी फक्त गुन्हा दाखल केलाय 354, जी की ही केस आहे अटेम्प्ट टू मर्डर. तुम्ही माझी हालतही बघितली असेल मारल्यानंतर. एक केसमध्ये त्याची फक्त 354 हा गुन्हाच दाखल केलाय. 307 करण्यात आला पाहिजे, जो की नाही केला. माहीत नाही पोलिसांनी पैसे खाल्ले ते का, माहीत नाही कोण त्याला सपोर्ट करत आहे, काहीही आयडिया नाहीये. आणि तुम्ही मला सगळे विचारत होता की मारण्याचं रिझन काय. ह्याची माझी डिवोर्स केस चालू आहे शिवाजीनगर कोर्टामध्ये. त्याला सिग्नेचर नाही करायची, त्याचा राग काढतोय तो वेगवेगळ्या पद्धतीने. मात्र या व्हिडिओतील दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेली नाही. खडकी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर संबंधित महिलेने सोशल मीडियावर 2 व्हिडिओ शेअर केले आहेत. त्या व्हिडिओमध्ये तिने संबंधित व्यक्ती हा तिचा पती असल्याचा दावा केला आहे. याची पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी डी न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.